तिकडे नागपूरमधल्या अजनी रेल्वे स्थानकाजवळ एक मेडिकल कॉलनी आहे आणि याच मेडिकल कॉलनीच्या परिसरामध्ये तब्बल 200 जिवंत काडतुसं आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। पोलिसांनी आतापर्यंत 150 ते 200 जिवंत काडतुसं हस्तगत केली आहे। या कॉलनीतले काही क्वार्टर्स अत्यंत जुनाट आहेत आणि सैन्य दलातल्या काही कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत। यातील एका कर्मचाऱ्याच्या क्वार्टर मागे असलेल्या गर्डर लाईन्समध्ये ही काडतुसं आढळून आली आहेत। धक्कादायक बाब म्हणजे संबंधित ठिकाणाजवळ गेल्या 7 दिवसांपासून काडतुसं सापडतात, मात्र कुणीही या संदर्भात तक्रार न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। दरम्यान परिसरातल्या नागरिकांनी ही जिवंत काडतुसं घरी नेल्याचंही स्पष्ट झालंय। हे मेडिकलचे क्वार्टर्स आहेत आणि इथं एक हवालदार राहत होते DK श्रीवास्तव म्हणून, जे NCC युनिटचे मेडिकलच्या इन्चार्ज होते इथे। तर NCCच्या ट्रेनिंगमध्ये ह्या गोळ्या वापरल्या जाऊ शकतात आणि त्यांची आता बदली झालेली आहे, इथून ते आसामला गेलेले आहेत। तर त्यांच्याच क्वार्टरच्या मागे ह्या सगळ्या मिळालेल्या आहेत। आम्ही त्याचा शोध घेत आहोत, त्यांच्या ऑफिसकडून रीतसर माहिती घेत आहोत। इव्हन त्यांचं क्वार्टर जिथं राहत होते त्याचाही परत एकदा आम्ही सर्च घेऊन बघू तिथेही असं काय आहे काय, या दृष्टीनं आमचा शोध चालू आहे।